नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऐनवेळी अर्जुनने कोर्टात पुरावे सादर केलेले असतात, पण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं जातं की हे काय आहे आणि हे पुरावे तुम्ही कुठून आणलेले आहेत, कारण याची कधी कल्पनाच दिलेली नाही. पण इन्स्पेक्टर सावंत जेव्हा साक्ष देतात तेव्हा मात्र जज साहेबांना त्याचबरोबर कोर्टाला ते पुरावे ग्राह्य धरावे लागतात आणि पुढे खूप मोठा धमाका होतो. हे कसं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही झोपलेले असतात, पण त्या दोघांनाही झोप काही लागत नसते. दोघंही या अंगावरून त्या अंगावरती होत असतात, म्हणजे कुस बदलत असतात. कारण टेन्शन असतं, आपल्याकडे पुरावे तर आहेत, पण कोर्टामध्ये नक्की आपण काय करणार आहे, कशा पद्धतीनं ते सादर करणार आहे, हे टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर सायलीला झोप लागते आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणत असते की सायली मला वाचव, सायली मला वाचव, मी खूप मोठ्या संकटात आहे, सायली मला वाचव, हे प्रतिमा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सायली प्रतिमाच्या मदतीला धावून गेलेली आहे आणि ती प्रतिमाला वाचवण्यासाठी गेलेली आहे. परंतु प्रतिमाला वाचवण्यासाठी सायली धावत गेलेली असली तरीही प्रतिमाला ती वाचवू शकत नाहीये. प्रतिमा आणि सायली यांच्या दोघींच्या मध्ये खूप अंतर आहे आणि सायली काही प्रतिमापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा पद्धतीने जे चित्र समोर उभं राहिलेलं असतं ते इतकं भयानक असतं आणि सायली मात्र खूप घाबरलेली असते, कारण तिकडून वारंवार प्रतिमा तिला वाचव वाचव असं म्हणून ओरडत आहे आणि सायलीचा हात काही प्रतिमापर्यंत पोहोचत नाही. नक्की काय झालेला आहे हा खूप मोठा प्रश्न सायलीच्या पुढे असतो. प्रतिमा त्या कोणत्या संकटात आहे आणि मी त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकत नाहीये, असे प्रश्न पडलेले असतात. त्यासोबतच सायलीला खूप भीती वाटते की हे सगळं काय होतंय, का का असं होतंय, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि सायली मात्र विचार करायला लागते की हे सगळं काय आहे, प्रतिमात्या कोणत्या संकटात आहेत, मला प्रतिमात्यांना वाचवणं गरजेचं आहे, या गोष्टींचा विचार तिथे सुरू असतो. परंतु सायलीचा हात मात्र प्रतिमापर्यंत पोहोचत नाहीये आणि त्याचबरोबर सायली एकदम जोरात ओरडते, किंचाळते प्रतिमात्या करून आणि ती जागी होते. अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालं, कारण सायलीचं मन सायलीला सांगत असतं की नाही, प्रतिमा आता संकटात आहेत आणि त्यांना वाचवणं खूप गरजेचं आहे. मग सायली म्हणते की आपण फोन करूया का. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नको, त्यांना डिस्टर्ब होईल, झोपले असेल ना ती, कशाला उठवायला उगीच, असं अर्जुन तिला सांगत असतो. पण सायली मात्र म्हणत असते की नाही मला असं वाटतंय. अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण उद्या बोलूया, असं अर्जुन सांगतो. तेव्हा सायलीला तो समजवतो काही नाहीये, रविराज सिनियर आहे ना प्रतिमात्याबरोबर, त्यामुळं काळजी करायची गरज नाही, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन जो आहे तो सायलीला समजवत असतो की काहीही काळजी करायची गरज नाही. परंतु सायलीला मात्र खूप काळजी वाटत असते. इकडे प्रतिमा मात्र जागीच असते, ती जराही झोपलेली नसते, कारण तिला जो भास झालेला आहे, म्हणजे तिला ॲक्च्युली नागराजने हे मुद्दाम केलेलं आहे. पण नागराज मात्र इकडे असं म्हणत असतो की वहिनी तुला भास झालेला आहे, यामुळं प्रतिमा अजिबात ऐकायला तयार नसते. प्रतिमा मात्र काही खात नाही, काही बोलत नाही, कोणाशी काहीच ती बोलत नाही. ती मात्र शांत बसून असते. रविराज त्याचबरोबर सुमन दोघंही तिला समजवत असतात, प्रतिमा थोडंसं तू खाऊन घे ना, ऐक तू असं का करतेस, तू ऐकतच का नाहीये, असं बोलणं सुरू झालेलं असतं. परंतु या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक पद्धतीनं चालू असतात की कळायचं बंद झालेलं असतं. यानंतर खूप मोठी गोष्ट घडत असते, ती म्हणजे इकडे सुमन म्हणत असते वहिनी एवढा काय तो भास झालाय, तुम्ही एवढं टेन्शन का घेतलेलं आहे, तुम्ही का ऐकत नाहीये वहिनी, तुम्ही खाऊन घ्या ना, का ऐकत नाहीये, असं म्हणत सुमन जी आहे ती प्रतिमाला समजवत असते. परंतु प्रतिमा मात्र ऐकायला तयार नसते, कारण प्रतिमाला सरळ सरळ दिसत असतं डोळ्यांसमोर की तो नागराज होता, नागराज तिच्यावरती हल्ला करायला आलेला होता, नागराजने तिचं तोंड दाबलेलं होतं, या गोष्टी तर स्पष्ट दिसत असतात. परंतु हे सगळेजण तिला म्हणत असतात की तुला झालेला भास आहे. पण प्रतिमाचं एक म्हणणं असतं की मला भास झालाय म्हणजे आता मला वेळ लागणार आहे, मी वेडी झाले, मला साध्या साध्या गोष्टीही लक्षात राहत नाहीयेत, हे कसं शक्य आहे, हा विचार प्रतिमा तिथे करत असते. त्यामुळं ती एक शब्दही बोलत नसते आणि काही खायलाही तयार नसते. प्रतिमा मात्र हट्टाला भेटून असते की नाही मला नको आहे काय, एवढंच प्रतिमाचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच प्रतिमाचं म्हणणं आहे की नाही मी नाही ऐकणार आहे,
इकडे दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये सुनावणी असते. अर्जुनने तारीख मागून घेतलेली असते. आता लवकरात लवकर एका महिन्यात ही केस संपवायची आहे. म्हणजे जे काही पुरावे हाती लागत आहेत ते पुरावे कोर्टाच्या समोर सादर करावे लागणार असतात. त्यामुळे जेवढ्या तारखा पडतील तेवढ्या पडणार असतात. पण आता 30 दिवसामध्ये ह्या केसचा निकाल मात्र लागणार असतो आणि त्यासाठी ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्यासोबतच आता इकडे प्रिया आणि नागराज पण आलेले असतात. साक्षी महिपत आलेले असतात. अर्जुन आणि रविराज दोघही येतात आणि मग या कोर्टाच्या सुनावणीला तिथे सुरुवात होते. खरं तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या एवढ्या छान पद्धतीने तिथे कोर्टामध्ये चालू आहेत की ज्याचा विचारही करू शकत नाहीये. अर्जुन जे आर्ग्युमेंट करत आहे, ज्या पद्धतीने ते डायलॉग तो बोलत आहे ते मात्र पाहण्यासारखं असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने कोर्ट आहे की काय असं आपल्याला वाटत आहे. पण इकडे रविराज घरी फोन करतात आणि सुमनला सांगतात की काळजी घे आणि प्रतिमाच्या जवळपासच थांब. आणि त्याचबरोबर इकडे सायली ते बोलणं ऐकते आणि मग रविराजला विचारते, कारण सायलीला तर टेन्शन आलेलं आहे. प्रतिमा संकटात आहे ह्या गोष्टीची जाणीव तिला झालेली आहे आणि म्हणून तर सायली जी आहे ती रविराजला विचारते, रविराज सर सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा रविराज सांगू लागतात की हो, नाही तुम्ही एवढ्या काळजीनं घरी कॉल केलेला ना? तेव्हा रविराज सांगत असतात की हो, कारण त्या दोघीच आहेत ना घरी म्हणून कॉल केला होता असं रविराज सांगत आहेत. परंतु सायलीला मात्र कुठंतरी मनातून वाटत असतं की नाही, याच्यामध्ये काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी आहे असं. त्याच्यामुळं इकडे रविराज काका टेन्शनमध्ये आहेत असं सायलीचं म्हणणं आहे. इकडे आता सायली वाट बघत असते नक्की काय झालेलं आहे, आता कोर्टामध्ये काय होणार या गोष्टींचा विचार ती करत असते. कारण तिला खूप काळजी वाटत असते की आपल्याकडे पुरावे तर आहेत पण ते कोर्टामध्ये कसे मांडले जाणार आहेत या गोष्टीची काळजी सायलीला वाटत असते. आणि सायली त्याच गोष्टींचा आता विचार करायला लागलेली आहे. आता जज साहेब आलेले आहेत आणि कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होणार असते. आणि त्याचबरोबर अर्जुन आता बोलायला सुरुवात करतो. अर्जुनचं पहिलं स्टेटमेंट हेच असतं की मला मिस साक्षी शिकरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यासाठी त्यांना मी बोलावण्याची परवानगी मागतो असं अर्जुन सांगत असतो. त्यावेळी जज साहेब साक्षीला तिथे त्या विटनेस बॉक्समध्ये यायला सांगतात. आता साक्षी जी आहे ती विटनेस बॉक्समध्ये आलेली असते आणि साक्षीवरती आता प्रश्नांचा भडीमार होणार असतो. कारण साक्षीने जे काही गोंधळ घालून ठेवलेला आहे तो इतका भयानक असतो. त्यामुळं तर साक्षीला आता तिथे बोलवलं जात असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की प्रिया म्हणत असते की अर्जुनच्या चेहऱ्यावरती जो कॉन्फिडन्स आहे ना ते बघून तर मला असं वाटतंय की नक्कीच जेलमध्येच जाणार आहे, आज घरी जाणारच नाहीये साक्षी असं प्रिया बोलत असते. आता प्रियाला जणू काही कळून चुकलेलं आहे की हे सगळं जे काही आहे ते अशा पद्धतीने झालेलं आहे. त्याचबरोबर साक्षी जी आहे तिला आता भीती वाटायला लागलेली असते. तेव्हा महिपत म्हणतो की काळजी करू नकोस, जा तू असं तिला सांगत आहे. आणि महिपतने साक्षीला सांगितलेलं आहे की जा तू पुढे आणि बोलायला सुरुवात कर. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे प्रियाला नागराज म्हणतो, जरा गप्प बस ना, तुझं तोंड बंद कर, कारण जे काय आहे ना ते होणार आहे पुढं, तू तुझ्या तोंडाने का बोलतेस असं तो प्रियाला सांगत असतो. म्हणजे शेवटी प्रियाचं जे खोटं बोलणं आहे तेच त्यांना तथास्तु म्हणणार असतं, ही गोष्ट मात्र जाणवत असते. त्यानंतर साक्षी जी आहे तिला आता बोलवलेलं आहे. साक्षी बोलण्यासाठी कोर्टामध्ये पुढे येत असते आणि त्यासोबतच अर्जुन कोर्टाच्या समोर आता साक्षीला प्रश्न विचारायला परवानगी मागतो आणि साक्षीला प्रश्न विचारायला परवानगी दिली जाते. आणि त्याचबरोबर साक्षीला विचारलं जातं. पहिली गोष्ट तर अर्जुन साक्षीला सांगत असतो की तुम्ही मला फक्त या कोर्टाला एकच गोष्ट सांगा की तुम्ही कोर्टाच्या समोर जे काय बोलणार आहात ते सगळं खरं असणार आहे, एक शब्दही तुम्ही खोटं बोलणार नाही हे कोर्टाला सांगा. तेव्हा लगेचच दामिनी उठते आणि बोलायला सुरुवात करते, ऑब्जेक्शन मिळून, कारण हे काय बोलण्याची पद्धत झाली का? माझ्या क्लायंटबद्दल ते अशा पद्धतीने ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलू शकत नाही. तेव्हा मात्र इकडे अर्जुन सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांना माहिती आहे की साक्षी शिकरे कोर्टामध्ये किती वेळा खोटं बोललेत. इव्हन त्यासाठी जेलमध्येही जाऊन आलेले आहेत. मागच्याच हिअरिंगच्या वेळेस आपण पाहिलेलं होतं की त्यासाठी त्यांना 10,000 रुपयांचा दंड सुद्धा बसलेला होता. म्हणून मी त्यांना सांगत आहे की आता तुम्ही जे काय सांगाल ते कोर्टाला फक्त आणि फक्त खरं सांगा, हे माझं फक्त बोलणं आहे असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र आता साक्षीच्या समोर इथे कोणताच ऑप्शन नसतो आणि साक्षी मात्र शांतपणे तिथं उभी राहते. तेव्हा मात्र इकडे
जज साहेब बोलायला सुरुवात करतात आणि जज साहेबांनी सांगितलेलं असतं की हो, काही हरकत नाहीये असं म्हणत जज साहेब अर्जुनला परवानगी देतात आणि त्याचबरोबर अर्जुनला सांगितलं जातं की हां, तुमची प्रोसिजर तुम्ही कंटिन्यू करा. अर्जुनला आता प्रोसिजर कंटिन्यू करायला सांगितली जाते. अर्जुन बोलायला सुरुवात करतो आणि कोर्टाच्या समोर साक्षीचा बँड मात्र वाजणार असतो, हे मात्र नक्की असतं. इकडे दामिनी मात्र शांतपणे असते. दामिनी विचार करत असते नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, या गोष्टींचा विचार दामिनीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग अर्जुनने आता पहिला प्रश्न विचारलेला असतो की तुम्ही प्रीती ब्युटिकमध्ये कधी गेलेला होता? तुमच्याकडे तुम्ही जे शॉपिंग करता ते प्रीती ब्युटिकमधून करता का, हा प्रश्न विचारला जातो. आणि तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की नाही, मी तिथे कधी गेलेली नाही. म्हणजे झालं, साक्षी पुन्हा आता धाड धाड खोटं बोललेली असते. तिला जराही काहीही वाटलेलं नसतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र साक्षी जी आहे ती आता कोर्टाच्या समोर खोटं बोललेली आहे. साक्षी स्पष्टपणे सांगते की नाही, मी कधीच नाही गेलेले तिथं, हे सगळं बोलणं तिचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे साक्षी जी आहे ज्या पद्धतीने बोलत आहे ते सगळं पाहिल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की नाही, ह्या सगळं जे काही सांगत आहेत ते पूर्णपणे खोटं आहे. प्रत्येक वेळेस साक्षी शिकरे ह्या खोटं बोलत आहेत. तसे पुरावे मी कोर्टाला देऊ इच्छितो असं म्हणत अर्जुनने ते पुरावे असतात ते कोर्टाला दिलेले असतात. कोर्टाला सांगितलेलं असतं की साक्षी शिकरे यांनी प्रीती ब्युटिकमध्ये खरेदी केलेली आहे आणि त्या खरेदीचे हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते देत आहे. आणि त्यासोबतच त्यांनी आत्तापर्यंत तिथे घेतलेले साहित्य, म्हणजे तिथे घेतलेलं शॉपिंग केलेले त्याच्या ज्या रिसिट आहेत त्या कोर्टाला दिल्या जात असतात. त्यासोबतच सायली मात्र आता विचार करू लागते. अर्जुनने ते कार्ड तर कोर्टाला दाखवलेलं आहे, पण नक्की काय होणार आहे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन नक्की काय करणार आहे, नक्की कोणता धमाका करणार आहे, ही गोष्ट मात्र खूपच भयानक अशी असते. अर्जुन काय करेल, कशा पद्धतीने गोष्टी सॉल्व्ह करेल, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आता अर्जुनने कोर्टाला पुरावा दाखवलेला असतो, तो म्हणजे साक्षीकडे असलेलं प्रीती ब्युटिकचं कार्ड आणि साक्षीने प्रीती ब्युटिकमध्ये केलेली शॉपिंग, त्याच्या रिसिट, हे सगळं अर्जुनने कोर्टाच्या समोर सादर केलेलं असतं. अर्जुनने ते सादर केल्यानंतर आता दामिनी मात्र शांत बसत नसते. दामिनी उठून उभी राहते आणि ऑब्जेक्शन घेऊ लागते. कारण दामिनीचं असं म्हणणं आहे की नाही, हे सगळं जे काही आहे, अर्जुन सुभेदार जे काही बोलत आहेत या कोणत्याच गोष्टीला अर्थ नाही. असं जेव्हा दामिनी बोलते तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की म्हणजे, तेव्हा दामिनी म्हणते की मला एक कळत नाहीये की हे सगळे पुरावे जर जळालेले होते तर आत्ता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी हे पुरावे कुठून आणलेले आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या पुराव्यांचा काय संबंध आहे. हे सगळं जेव्हा बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र सायलीला टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणणार की ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट समोर येऊ लागलेली आहे. ज्या गोष्टीचं टेन्शन येत होतं तीच गोष्ट पुढे येत आहे. म्हणून आता सायली घाबरलेली असते. इकडे साक्षीच्या पण पायाखालची जमीन सरकते. कारण अर्जुनने तर ते पुरावे आता कोर्टाच्या समोर दिलेले असतात. परंतु आता पुढचा एकच मुद्दा असतो की हे सगळं प्रूव्ह कसं करायचं. कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने घडत आहेत हे अर्जुनलाही चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की नाही, मला काहीही करून या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने प्रूव्ह करायच्या हे मात्र अर्जुनने जे प्लॅनिंग केलेलं असतं ते मात्र खूप जबरदस्त असतं. आणि इकडे दामिनी उठते, टाळ्या वाजवते आणि म्हणते की मला एक कळतच नाहीये की त्या प्रीती ब्युटिकचं कार्ड आश्रमामध्ये सापडलं म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्ही उद्या सांगाल की खून साक्षी शिकरेनेच केलेला आहे, साक्षीनेच केलेला आहे असं ती बोलायला सुरुवात करते. कारण कार्ड सापडले तर तुम्ही म्हणताय की साक्षी खून आहे, बरोबर आहे ना. पण जज साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच अर्जुन सुभेदार हे ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांचेच शिष्य आहेत ना. आणि आणखी एक गोष्ट, जर असं असेल तर अर्जुन सुभेदार यांनी या कोर्टाला उत्तर द्यावं की साक्षी शिकरे यांचं जे कार्ड आहे ते तिथं मिळालं, बरोबर आहे. पण तुम्ही सांगावं की पुरावे कधी मिळाले तुम्हाला, कधी तुमच्या हाती हे पुरावे कधी लागलेले आहेत. कारण सगळे पुरावे तर जळालेले होते ना. अर्जुन शांत असतो. अर्जुनची बोलती बंद झाली आहे असं अर्जुन दाखवत असतो. पण खरा ट्विस्ट इथे दडलेला आहे तो म्हणजे
इकडे सगळ्यांना आता कोर्टामध्ये एक शांतता झालेली असते. सगळ्यांना प्रश्न पडलेले असतात की आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता ॲडव्होकेट अर्जुनला काहीच बोलता येत नाहीये. या गोष्टीचा आनंद मात्र इकडे दामिनीला झालेला असतो आणि दामिनी तिथं बोलायला सुरुवात करते. इकडे जज साहेब मात्र आता अनाऊन्स करतात की मी हे पुरावे ग्राह्य धरत नाही, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाला सांगावं की हे पुरावे कुठून आलेले आहेत. जेव्हा हे पुरावे मी रद्द करतोय असं बोललं जातं, तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंत यांची एंट्री होते. कारण चैतन्य उठून बाहेर गेलेला असतो आणि मग इन्स्पेक्टर सावंत यांना घेऊन बोलवलं जातं. तेव्हा लगेच जज साहेब सांगतात की तुम्ही विटनेस बॉक्समध्ये येऊन बोलावं. साक्षीला तिथून जायला सांगितलं जातं आणि इन्स्पेक्टर सावंत असतात ते विटनेस बॉक्समध्ये येतात आणि बोलायला सुरुवात करतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता सायलीच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हसू असतं, एक वेगळी स्माईल असते, ती दिसत असते. आणि आता मात्र अर्जुनचा चेहरा खुललेला असतो. म्हणजे ही गोष्ट जी केलेली असते ती मात्र खूप भयानक अशी असते. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यामुळं आता अर्जुन काय नक्की पुढे करणार आहे हे मात्र कोणाला कळत नसतं. त्याच वेळेसच अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना प्रश्न विचारतो. इन्स्पेक्टर सावंत कोर्टाला सांगत असतात की ते पुरावे जे आहेत ते मी दिलेले आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना. त्यावेळेस त्यांना विचारलं जातं की तुम्ही याआधी का पुरावे दिलेले नाहीत, याआधी का तुम्हाला असं वाटलं नाहीये की आपण ह्या ज्या गोष्टी करत आहेत हे चुकीच्या आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत सांगतात की हो मान्य आहे मला, त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये सगळे पुरावे जळाले होते, परंतु हे जे 2 पुरावे आहेत ते मी इन्व्हेस्टिगेशनसाठी बाजूला ठेवलेले होते आणि त्या 2 पुराव्यांनंतरच ही गोष्ट समोर आलेली होती आणि मला ते पुरावे इन्व्हेस्टिगेट करायचे होते म्हणून मी माझ्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले होते. परंतु इकडे आता महिपतला वाट लागलेली असते की ती पुरावा नक्की ड्रॉवरमध्ये ठेवलेला होता, याचा अर्थ काय आहे, कशामुळे हे असं बोलणं सुरू आहे, हा प्रश्न पडलेला असतो. त्याचवेळी आणखी कोणते पुरावे ठेवलेले आहेत याची मात्र कल्पना दिलेली नसते. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना प्रश्न विचारत आहे. इन्स्पेक्टर सावंतांना विचारलं जातं की आधी तुम्ही का सांगितलं नाही ही गोष्ट. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात की मला भीती वाटत होती की माझी नोकरी जाण्याची तरी शक्यता नाहीये ना, म्हणून मी आधी हे सांगितलेलं नाही, असं इन्स्पेक्टर सावंत सांगू लागतात. आणि तेव्हा मात्र कोर्टामध्ये एकच धमाका होतो का त्यात, कारण आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं की हे सगळं जे काही आहे ते खूपच भयानक असं आहे. सगळ्यात जास्त शिट्ट्या वाजलेल्या असतात त्या म्हणजे दामिनीच्या. आणि आता मग अर्जुन मुद्दामच दामिनीला विचारतो तुम्हाला काही कोर्टाला प्रश्न विचारायचे आहेत का, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र दामिनी जी आहे ती नाही म्हणून सांगते, कारण तिच्याकडे कोणतंच उत्तर नसतं आणि ती कोर्टाला काय बोलणार असते, तिच्याकडे बोलायला असं काहीच नाही. आणि त्यामुळंच दामिनी जी आहे ती या पद्धतीने कोर्टाच्या समोर आता बोलत असते. त्यासोबतच इकडे अर्जुन जो आहे तो कोर्टाला सांगतो की आत्ता मी सांगितलेलं आहे ॲडव्होकेट दामिनी यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्या विचारू शकतात. आता दामिनीकडे काही प्रश्नच नसतात विचारायला, त्यामुळं तिनं काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि मग ती नाही म्हणून सांगते. त्यानंतर पुढे आता अर्जुन म्हणतो की मी आणखी एक असा पुरावा कोर्टाच्या समोर सादर करणार आहे की ज्यामुळे कोर्टाच्या समोर येईल नक्की काय झालेलं होतं, गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या होत्या. आणि मग अर्जुन म्हणतो की हा तो पुरावा आहे, असं म्हणत अर्जुनने कोर्टाच्या समोर तो पुरावा सादर केलेला असतो. आणि मग अर्जुन आता साक्षीला प्रश्न विचारायला सुरुवात करतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन साक्षीला म्हणतो की तुमच्या गळ्यात एखादं नेकलेस, लॉकेट असं काही आहे का, तर तुम्ही ते कोर्टाला दाखवा. कारण अर्जुनने पाहिलेलं असतं की साक्षीने जो ड्रेस घातलेला आहे त्यामधून तर ते लॉकेट दिसत नाही, म्हणून अर्जुन तो प्रश्न विचारत आहे. मग कोर्टातले जज साहेब स्वतः सांगतात की मी साक्षी शिकरे यांनी अर्जुन सुभेदार यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, नक्की त्यांनी काही लॉकेट वगैरे परिधान केलेलं आहे का ते कोर्टाला दाखवावं, असं बोललं जातं. आणि मग साक्षी जी आहे तिने जे लॉकेट घातलेलं आहे ते लॉकेट कोर्टाला दाखवायला सुरुवात करते. जेव्हा ते लॉकेट कोर्टाला दाखवलं जातं तेव्हा मात्र त्या लॉकेटमध्ये जे पेंडंट असतं ते पेंडंट एस शेफ आहे. आणि त्याच वेळी अर्जुनने त्याच्या हातामध्ये जे पेंडंट ठेवलेलं आहे
तेही यश जप आहे आणि अर्जुन तिथे मॅच करायला जातो. तिच्या लॉकेटमधल्या पेंडंटचा अर्धा तुकडा तुटलेला असतो आणि मग ते पेंडंट आहे ते दोघांचं मॅच केलं जातं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की परफेक्टली मॅच, म्हणजे ते पेंडंट जे आहे ते परफेक्टली मॅच झालेलं आहे. आणि त्यामुळं अर्जुनने आता कोर्टामध्ये एक धमाका केलेला आहे, कारण हा जो पेंडंटचा तुकडा आहे तो मला तिथे आश्रमामध्ये सापडलेला आहे. आणि त्याचबरोबर ते कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीची आई यांनी चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर इथून खरेदी केलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टींचे पुरावे आता कोर्टाच्या समोर अर्जुनने सादर केलेले आहेत. तर आता नक्की काय होणार ह्या पेंडंटच्या बाबतीत? इकडे दामिनीचं काय म्हणणं आहे का की नेहमीप्रमाणे फालतूचे आर्ग्युमेंट असणार आहे की अर्जुन सुभेदार हे मुद्दाम करतायत, जाणून बुजून करतायत, असं काय असणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांना हा व्हिडिओ चॅनलवरची कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.